नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? रुपाली कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी घेऊन आली आहे खास बैलपोळा निमित्त पुरणपोळी थाली. तर चला पाहूया. इथे मस्त पुरण असं मी शिजवून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे पुरणयंत्र नसल्यामुळे मला मिक्सरमध्ये बारीक करावं लागतं. तर पाहू शकता किती मस्त असं चोपडं आपलं पुरण इथं मी बारीक करून घेतलेलं आहे. इथे मी वडे बनवण्यासाठी डाळ बारीक करत आहे. बरबटीची डाळ मी घेतलेली आहे आणि इकडे आता आपण पुरण शिजवून घेऊया. मी 1 ग्लास डाळ घेतली होती, त्यामध्ये 1 ग्लास साखर घातला आणि मस्त व्यवस्थित असं 2 चमचे तूप इथं टाकलं आहे मी याच्यात. आणि गाठोड्याने झाल्या पाहिजे म्हणून पटापट असं हलवावं लागतं याला. तोपर्यंत आपण इथे कांदा भाजून घेऊया, जे की मी कटाची आमटी बनवणार आहे. तर इथे मस्त आपलं पुरण शिजत आहे. पाहू शकता पटापट असं परतायचं आणि पाहू शकता किती छान मस्त असं पुरण झालेलं आहे आपलं. कटाच्या आमटीसाठी मसाले भाजून तयार आहे आणि इथे आता मी बनवणार आहे कढी. तर लसूण जिऱ्याचा पेस्ट, हिरवी मिरची आणि थोडी हळद आणि यामध्ये ताक टाकून दिलं मी. वरनं थोडंसं मीठ घातलं आणि सांबार घातला. तर पाहू शकता किती छान अशी मस्त कढी बनवून तयार आहे आपली. तर पुरणपोळीच्या ताटाला कढीशिवाय तर शोभाच नसते. आणि इथे एकीकडे मी आता मसाला भाजून घेतला, जे की कटाच्या आमटीसाठी हा मसाला बनवून तयार होता माझा. आणि मस्त मसाला परतून घेतला हा. याच्यामध्ये घातले मी लाल तिखट, धनिया पावडर, हळद आणि लाल मिर्च पावडर. कसं आहे ते काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे. तर कलर खूप छान आहे त्याला भाजीला. आणि पाहू शकता मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घेतला. त्यानंतर हे सारण याच्यामध्ये टाकून दिलं आणि पाहू शकता सांबार घातला मी याच्यात वरनं. आणि अप्रतिम चव असते या कटाच्या आमटीची. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये वरनं खडा मसालासुद्धा घालू शकता. खूप मस्त टेस्ट लागते याला. पुरणपोळीसोबत सर्व करा. आणि इथे मी बनवणार आहे आता पुरणपोळ्या. तर पुरण आपलं थंड होऊन झालेलं आहे. तर पाहू शकता किती मस्त असं घट्टसर पुरण आलेलं आहे इथे. आता मी पुरणपोळी बनवणार आहे. तुमच्याकडे कशी बनवतात पुरणपोळी ते मला नक्की सांगा. आणि तव्याला मस्त चमचाभर तूप लावून घेतलं आहे मी आणि पुरणपोळी तव्यावर टाकून दिली. तर इथे मी मस्त चमचाभर पुरणपोळीला तूप लावून घेतलेलं आहे आणि पाहू शकता किती छान मस्त असं पुरणपोळीचा आपला कलर दिसत आहे. आणि जर तुम्हाला हात भाजत असतील तर ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही. तर तुमचे हात भाजणार नाही. आपली इथे पुरणपोळी तयार आहे बनून. तर इथे तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मी मस्त कुरड्या अशा तळून घेत आहे. तर पाहू शकता किती छान फुलत आहे ह्या कुरड्या. आणि जे मी पुरणपोळीची ट्रिक तुम्हाला सांगितली होती की साधी पोळी करायची आणि त्यानंतर आपण पुरणपोळी टाकायची, पुन्हा तव्यावर परतून टाकायची. जर तुम्हाला ही ट्रिक वाटली तर तुम्ही नक्की मला सांगा. तर इथे मी मस्त तांदूळाचे पापड तळून घेतलेले आहे. टम्म असे पूर्ण फुलले हे. आणि त्यानंतर मी इथे भजे करून घेतले. पालक, कांदा टाकून खूप छान असे भजे होतात, कुरकुरीत मस्त. आणि त्यानंतर मी इथे बरबटीच्या डाळीचे वडे बनवून घेतले. असे टम्म फुगले हे वडे पण. तर पाहू शकता किती छान मस्त असे वडे दिसत आहे. बैलपोळानिमित्त पुरणपोळी थाळी इथे बनवून तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.